मुक्ताबाई विठाला 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 ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यात्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोध नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका मने भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठ्ठल विठ्ठल विठाला 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 वर्णनामर्थ संगानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको महायोग पीठे तटी भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमः दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलंकांक तेजोदिका मोदि वक्रम कलानिश्य बाधापनोदार्य दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा याद याळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्याचे देवतया जवळी असे पापनासे दर्शने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे राग रसिक असणारे अखिल विश्वाचा परमार्थ हृदयामध्ये व्यक्त असणारे तसेच विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बागडणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा बहुतेकांचा परिचयाचा वसंतपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. महाराज पांडुरंगरायाच्या आस्तीन कृपेने तसेच ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या दिवंगत लोकांच्या स्मरणार्थ चालू असलेला संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं हे माझं परम भाग्य समजतो. ज्यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला तेच म्हणजे गुरुवर्य हरिभक्त परायण आमचे भागवत बाबा असतील. त्यांनी या ठिकाणी मला कीर्तन दिलं, मी त्यांचे देखील धन्यवाद मानतो. आणि कीर्तनासाठी उपस्थित सर्वच गुणीजन गायक वादक मंडळी आहेत. महाराष्ट्रात भेटत नाही महाराज अशी मंडळी, इतके सुंदर सुंदर मंडळी या ठिकाणी गायन वादन करण्यासाठी आली. अवघा महाराष्ट्र ज्यांनी वाजवला असे हरिभक्त परायण आमचे मृदुंगाचार्य भूषण महाराज असतील, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा महाराज. आमचे गायन सम्राट गुरुवर्य हरिभक्त परायण नितीन महाराज असतील, त्यांचा आवाज इतका गोडवा आहे महाराज, तुम्ही त्यांना विचारून पहा त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये किती साखर ओतली. एकदम सुंदर आवाज महाराज, इतका गोडवा. जेव्हा गायन करायला लागले अंगावर शार येता का नाही महाराज, इतका सुंदर आवाज, इतका बारीक आवाज काढतात. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळे होऊ द्या. आणि ज्यांनी आता कीर्तनाची चाल म्हणली असे गुरुवर्य हरिभक्त परायण पंकज महाराज असतील, ते सुद्धा गोड गायन करतात महाराज. आणि हरिभक्त परायण दीपक महाराज बाबांनी सुद्धा पंकज महाराजांच्या मागे चाल म्हणली, खूप सुंदर चाल, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळे होऊ द्या. आणि आमचे शास्त्री बाबा गौरी नंदन शास्त्री या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहे महाराज. सुंदर हिंदीमध्ये कथा करतात बरं का. ज्यांना त्यांची कथा ऐकायची असेल त्यांनी बरोबर त्यांच्या जवळून नंबर घ्या आणि आपल्या घरासमोर कथा ठेवा. सुंदर कथा करतात महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळे होईल. आणि आमचे वैद्य सतीश महाराज ते सुद्धा या ठिकाणी आपला कथेचं वाचन करत आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचे देखील धन्यवाद मानतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जे करत आहे ते माझे वडील महाराज. आज तुम्ही बघा, आज आवाजाला कमी पडणार नाही. सुंदर सुद्धा विनोदाचा भाग सोडा, दररोजच चांगला आवाज देतात ते. आज बी जसा द्यायचा आहे तसा देतील. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराज. सुंदर प्रकारे माझे वडील या ठिकाणी सिस्टीमचं काम करत आहे. आणि आमचे सुनील बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील धन्यवाद मानतो. आणि आमचे माग टिनू दादा बसले आहे ना ध्यान आमच्याकडं, सुंदर प्रकारे त्या सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि सर्वच जळगाव मधील आपले अयोध्या नगर मधील आणि रामचंद्र कॉलनी त्याच्यामध्ये सुद्धा अजून श्रीराम पार्क याच्यामधील सर्व कॉलनीमधील सर्वच भाविक भक्त या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही जोरात टाळे वाजवा. आजचे कीर्तनाचे यजमान हरिभक्त परायण श्री शरद दिगंबर चौधरी आणि दिगंबर रामदास चौधरी यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळे होऊ द्या. यांनी कीर्तनाचं यजमान आहेत महाराज, आजचं कीर्तन यांनी घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या. आणि कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर मी माझे जोग महाराज संस्थेतील सर्वच गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी या
पायावरी या वारकरी संतांच्या. महाराज कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर मी दोन गोष्टी प्रामुख्याने सांगत असतो. पहिली गोष्ट म्हणजे अशी, सप्ताह का करायचा. बोलत चला, सप्ताह कशासाठी करतोय आपण, बोला ना, कशासाठी सप्ताह करतोय आपण, ताई सांगा बर का. लोक म्हणतील तुला का साडी बोलायला आडी. महाराज सप्ताह आपण याच्यासाठी करतोय. कशासाठी, ज्ञान मिळावं म्हणून. वा, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं एक गोष्ट सुद्धा बरोबर आहे, ज्ञान मिळावं यासाठी सुद्धा सप्ताह करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराज या सप्ताहामधून आपल्या मुलांना काहीतरी संस्कार मिळाले पाहिजे. हे दुसरं याचं कारण. सप्त्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्या मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी हा सप्ताह सुरू केलाय. कशासाठी सुरू केलाय. आपल्या भारताला 4 गोष्टींची गरज आहे महाराज. पहिली गोष्ट म्हणजे संस्कार, दुसरी गोष्ट म्हणजे संगती, तिसरी गोष्ट म्हणजे संपत्ती आणि चौथी गोष्ट म्हणजे संतती. पहिली गोष्ट कोणती, संस्कार. महाराज पहिले आपल्या देशाला संस्काराची जननी म्हणून ओळखत होते, पण आता आपल्या भारताला संस्काराची गरज आहे महाराज. ही सिरियस गोष्ट आहे बरं का. तरुण मुलांना संस्काराची गरज आहे. 16 वर्षाची मुलं काय करतात शाळेत जाताना, तुम्हाला तर माहित असेल काय करतात. या मुलांना संस्कार देण्याची गरज आहे, म्हणून आपण या ठिकाणी सप्ताह सुरुवात केली. आणि या ठिकाणी म्हाताऱ्यांची गरज आहे. मी असं म्हणत नाही म्हाताऱ्यांची गरज नाही, म्हाताऱ्यांची सुद्धा गरज आहे, पण जास्तीत जास्त या ठिकाणी कोणाची गरज आहे, तरुण लोकांची. या ठिकाणी तरुण एक बी दिसत नाही, सगळे म्हातारे जे महाराज. तरुण लोकांनी या ठिकाणी कीर्तनासाठी आलं पाहिजे. महाराज आपल्या भारत देशातील स्वामी विवेकानंद दुसऱ्या देशामध्ये गेले आणि त्यांना त्या ठिकाणी बोलण्याचा योग आला. ते लोक म्हणले, स्वामी विवेकानंद काहीतरी 2 शब्द सांगा. स्वामी विवेकानंद जागेवरून उठले, माईक घेतला, बोलायला लागले. महाराज स्वामी विवेकानंद पहिला बोलले, माझा भारत देश सुसंस्कृत आहे, संस्कृतीची जननी म्हणून माझ्या भारत देशाला ओळखलं जातं. माझ्या भारत देशाची रीत काय आहे महाराज. है रीत जहाँ की प्रीत सदा मैं घूमता वही के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. रीत जहाँ की प्रीत सदा, रीत जहाँ की प्रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. रीत जहा की प्रीत जहा की. महाराज स्वामी विवेकानंद म्हणले, माझा भारत देश रीताने भरलेला आहे, प्रीतीने भरलेला आहे. ते म्हणले, तर आम्हालाही माहित आहे म्हणे, तुमच्यापेक्षा आमच्या अमेरिकेला बघा म्हणे, प्रचंड सुसंस्कृत देश म्हणून तुमच्या भारताला ओळखलं जातं, आम्हाला माहिती आहे. पण सगळ्यात सुंदर देश कोणाचा आहे, आमचा. ते म्हणले, तुमचा सुंदर देश असला तरी चालेल, पण तुमच्या सुंदर देशामध्ये एक नाही. महाराज तुम्ही फक्त तुमच्या आईला सोडून दुसऱ्या बायांना, दुसऱ्या महिलांना काय पापी दृष्टीने पाहतात. तुम्ही फक्त तुमच्या आईला सोडून दुसऱ्या महिलांना पापाच्या दृष्टीने पाहतात. पण माझा भारत देश तसा नाही. माझा भारत देश फक्त स्वतःच्या पत्नीला सोडून दुसऱ्या सर्व महिलांना आईच्या दृष्टीने पाहतो. हे महाराज माझ्या भारत देशाची सुसंस्कृती आहे. आपले भारत देशाचे संस्कार काय होते पहिले, आता काय, काही नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट मी पहिले काय सांगितलं, संस्कार. दुसरी संपत्ती. आपल्याला संपत्तीची गरज आहे, पण किती, जितकी लागते तितकीच ना. इतकी संपत्ती करून काय करायचंय, काही नाही. आपल्यासोबत काय येणार आहे, काहीच येणार नाही महाराज. फक्त देवाचं नामस्मरण आपल्यासोबत येणार आहे. पैशाची गरज आहे का, पैशाची गरज असावी. आपल्याजवळ भरपूर पैसा असेल ना, तर करा ना गरीबाला मदत. काय होणार आहे, 1-2 रुपये मदत केली तर काहीच होणार नाही महाराज. या ठिकाणी आपल्या गावात, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सप्ताह चालू आहे इतका मोठा. त्या सप्त्यामध्ये अन्नदान करा.
तुकोबाराय म्हणतात एक शीत दिदले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण पूर्वजन उद्धरती चांगळीसे मेहमान या तीर्थाचे या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या सप्त्याच्या ठिकाणी आपण एक शीत जरी अन्नदान केलं तरी आपलं पूर्वजनाचं कोटी कुळाचा उद्धार होतो. हे काय आहे? पैसा आहे पण आपण देत नाही कोणाला, काय फायदा आहे? काहीच नाही. आपल्यासोबत काय येणार आहे महाराज? काहीच येणार नाही. पैसा असावा पण मामुली, पण तो पैसा कसा असावा? टेबलाच्या खालून नाही, टेबलाच्या वरून पाहिजे. टेबलाचा वरला पैसा तो काय असते? लक्ष्मी असते. आणि टेबलाचा खालून पैसा घेतलेला काय? तो पैसा आहे महाराज. त्या पैसा आपल्याला कामात पडणार आहे का? नाही. लक्ष्मी असावी पण किती? मामुली मर्यादित. जेवढी आपल्याला लागते ना लक्झरी लाईफ जिण्यासाठी, जेवढी संपत्ती आपल्याला लागते तेवढी बस झाली आपल्यासाठी. बाकीचे पैसा घेऊन काय करायचं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतती. संतती असावी पण ती कशी असावी? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखी संतती असावी. महाराज जिजामाते आहे. माझ्या जिजामातेने किती पुण्याई केली होती छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्यासाठी. मागच्या जन्मीची पुण्याई होती माझी जिजामातेची. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. आता होते नदी जाऊचे शपथ घेतली स्वराऊचे. आया होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. आता होते माझी जाऊचे शपथ घेतली स्वराजाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांचे. जगत कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांचे. जगत कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तो बापांचा बाप वाघा शुभा जन्मला. तो बापांचा बाप वाघा शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला. महाराज माझ्या जिजामातीची काही मागच्या जन्मीची पुण्य असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला आला. महाराज असे राजे होणे पुन्हा नाही. राजा एकच, फक्त कोणता? एकच राजा येथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या ओ धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. हो प्राणबळासी लढले मावळे आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्याच्या हातीवर. आपल्या निधड्याच्या हातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळ भरोसा त्या राजावर. 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 माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर.
जय माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझं राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा जन्माला आला तो माझ्या जिजामातीच्या पोटी आला महाराज तसे मुलं कामाचे आहेत हे बाकीचे काय महाराज आई वडिलाला आई वडील न म्हणता काही सुद्धा नावाने हाका मारतात महाराज म्हातारे झाले आई वडील का वृद्धाश्रम मध्ये टाकतात हे काय सत्य घटना आहे बरं काही महाराज आपले आई वडील ती आईने 9 वर्ष 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये त्या मुलाला सांभाळलेलं असतं आणि तोच मुलगा त्या आईला कुठे टाकतो वृद्धाश्रमात तशी मुलं काय कामाचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मुलं जन्माला आले पाहिजे महाराज ही झाली संतती कोंबडी सारखी पिल्ली होऊन काय कामाचे कोंबडीची किती पिल्ले असतात भरपूर भरपूर किती 100 200 30 15 इतकी कोंबडीची पिल्ले असतात ते काही कामाचे असतात का महाराज जन्म झाला का एक 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 पिल्ल कुठं जातं श्रावण मास संपला श्रावण संपला की नंतर चालूच देतात महाराज मग तुम्हाला तर समजलं असं माझं बोलण्याचा अर्थ विठ्ठल 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 आणि चौथी गोष्ट म्हणजे संगती संगती आपल्याला चांगल्या माणसाची असावी लागते चांगल्या माणसाची संगती नसली तर काय फायदा संगत संतन की करले जीवन का सार्थक तू करले संगत संतन की करले जीवन का सार्थक तू करले संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी खोए खोए तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संगत करायची असेल तर संतांची करा वाईट माणसाची संगतीने काय मिळणार आहे का आपण एखाद्या दारुड्या माणसाची संगत केली आपल्याला काय आपण बी तेच काम त्याच्यासोबत करणार आहे ना का तो दारू पितो ना आपण मार जपतो त्याच्यासोबत नाही ज्याच्यासोबत जशी संगती तसं आपल्याला फल प्राप्त होतं म्हणून या 4 गोष्टी आपल्या भारताला या 4 गोष्टींची गरज आहे महाराज काय सांगा बर का संस्कार संपत्ती संगती आणि संतती विठ्ठल 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 पहिली गोष्ट झाली सप्ताह का करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज एकदा त्या लोह गावामध्ये श्री संत तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं ते कीर्तन चालू होतं एक साधक मंडळ गेला आणि कीर्तनासमोर जाऊन बसला कीर्तनात जाऊन बसला महाराज तुकोबारायांनी अभंग कोणता निवडला असेल राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले